नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे आणि 10वी पास आहेत, त्याचबरोबर कोणत्याही फील्डमधला डिप्लोमा झालेला असू द्या, त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की जी काही आपली भारतीय रेल्वे आहे त्या रेल्वेमध्ये बघा जवळपास 6238 जागांसाठीची भरती आलेली आहे। तुमचा कोणताही ITIचा ट्रेड झालेला असू द्या तरी तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता। मित्रांनो, यासाठी अनुभवाची वगैरे काहीही गरज नाही। तर ही जी काही भरती आहे या भरतीबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर बघा इथं पोस्ट कोणती आहे, टेक्निकल ग्रेड 1 ची सिंगल आहे, त्याच्या 183 जागा भरल्या जाणार आहेत। त्याच्यानंतर इथं बघा खूप सगळ्या पोस्ट दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये बघा ITIचा तुमचा ट्रॅक मशीन असेल, ब्लॅक स्मिथ असेल, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल असेल, तुमचा ड्रायव्हरचा झालेला असेल, क्रेन ड्रायव्हरची भरती आहे, डिझेल आहे, मेकॅनिकल आहे, वेल्डर आहे, फिटर आहे, टर्नर, पेंटर, अशा एकूण 30 वेगवेगळ्या पोस्टसाठीची इथं भरती आलेली आहे। आणि बघा एकूण 6238 जागा भरल्या जाणार आहेत। तर ही जी काही माहिती आहे त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे, त्याचबरोबर तिथं आपल्याला ऑनलाईन एक्झाम कशा पद्धतीने द्यावी लागणार आहे, ही सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर बघा इथं एकूण जागा किती आहेत, 6238 जागा त्या ठिकाणी आहे आणि त्याची जी तारीख आहे ऑनलाईन अर्ज करण्याची ती 28 जून पासून सुरू झालेली आहे। 28 जून 2025 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख आहे 28 जुलै 2025। तर बघा 28 जुलै 2025 पर्यंत तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता। तर टेक्निकल ग्रेड 1 आणि ग्रेड 3 च्या अशा मिळून 6238 जागा भरल्या जाणार आहे। मित्रांनो ही जी काही PDF आहे ती PDF जवळपास 70 पानांची आहे। त्यामधील ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला इथं सांगितलेल्या आहेत। शैक्षणिक पात्रता बघा ITI पास झालेला असणं आवश्यक आहे, कोणताही ट्रेड असू द्या। त्याचबरोबर इंजिनिअरिंग डिप्लोमा डिग्री वैध नाही, ITIला पर्याय म्हणून आहे, ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे ते देखील या ठिकाणी अप्लाय करू शकतात। वयोमर्यादा किती दिलेली आहे, तर 18 ते 33 वर्ष वयोमर्यादा आहे टेक्निकल ग्रेड 1 साठी आणि टेक्निकल ग्रेड 3 साठी 18 ते 30 वर्ष आहे। SC ST यांच्यामध्ये बघा 5 वर्ष वयाची सूट देण्यात आलेली आहे। OBC 3 वर्ष वयाची सूट देण्यात आलेली आहे। इतर आरक्षित गटातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर बघा इथं सामान्य उमेदवारांना 500 रुपये, म्हणजे जे काही जनरल कॅटेगरीमधून जे उमेदवार अर्ज भरणार आहेत त्यांना इथं 500 रुपये परीक्षा फी असणार आहे। आणि तुम्ही कॉम्प्युटराइज ऑनलाईन टेस्ट दिली, CBT दिली तर तुम्हाला 400 रुपये परत मिळणार आहे। SC ST PWBD महिला EBC यांना 250 रुपये परीक्षा फी आहे आणि जर तुम्ही CBTला हजर राहिला तर तुम्हाला ती परीक्षा फी देखील परत मिळणार आहे, हे इथं लक्षात घ्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईनच पेमेंट करायचं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या वेळेला फॉर्म भरत असणार आहे त्यावेळेला तुमचे बँक डिटेल व्यवस्थित त्या ठिकाणी फिल करायचे आहे, कारण तुम्हाला ही जी काय परीक्षा फी रिटर्न मिळणार आहे ती रिटर्न तुम्हाला त्याच अकाउंटवरती जमा होणार आहे। बघा CBT म्हणजे काय आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे। या टेस्टला निगेटिव्ह मार्किंग आहे, 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे, हे देखील इथं लक्षात घ्यायचं आहे। मित्रांनो तुमची जी काही सिलेक्शनची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुमची कॉम्प्युटराइज्ड ऑनलाईन टेस्ट होणार आहे, ती ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट असणार आहे, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्याच्यानंतर मेडिकल टेस्ट असणार आहे। आता आपल्याला इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी मी तुम्हाला मित्रांनो खाली वेबसाईट दिलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण वेबसाईट दिलेले आहेत, त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचे आहे। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जी काही ऑनलाईन परीक्षा असणार आहे ग्रेड 1 साठीची बघा नंबर ऑफ क्वेश्चन तुम्हाला इथं 100 विचारले जाणार आहे आणि मार्क देखील 100 असणार आहे। त्याच्यामध्ये सब्जेक्ट कोणकोणते आहेत, जनरल अवेअरनेस,
10 क्वेश्चन, जनरल इंटेलिजन्स 15 क्वेश्चन, बेसिक ऑफ कॉम्प्युटर अँड ॲप्लिकेशन 20 क्वेश्चन आहे, मॅथमॅटिक्स 20 क्वेश्चन, बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग 35 क्वेश्चन, असे एकूण 100 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहेत. मित्रांनो बघा, कॉम्प्युटर रिलेटेड असतील किंवा अन्य क्वेश्चन आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्टमध्ये या भरतीची तयारी आहे ती तयारी आपण करून घेतलेली आहे. आणि दुसरी म्हणजे बघा, ग्रेड 3 साठीची परीक्षा कशी असणार आहे ती पण ऑनलाईनच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन विचारले जाणार आहेत. 100 मार्काला. सब्जेक्ट बघा, मॅथमॅटिक्स 25, जनरल इंटेलिजन्स 25, जनरल सायन्स 40 आणि जनरल अवेअरनेस 10 क्वेश्चन्स. तर अशा पद्धतीने तुमचं परीक्षेचं स्वरूप असणार आहे मित्रांनो. आणि बघा, ह्या ज्या काही वेबसाईट दिलेल्या आहेत या सर्व वेबसाईटवरती तुम्हाला मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येणार आहेत. हे लक्षात घ्या, कारण ही जी PDF आहे ती PDF जवळपास 70 पानांची असल्यामुळे याच्यातील जे काही महत्त्वाचा पोर्शन आहे तो सगळा मी तुम्हाला इथं एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. आणि ज्या विद्यार्थी मित्रांचा ITI झालेला आहे त्यांनी निश्चितच या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचे आहेत. मित्रांनो, ही जी काय ॲप्लिकेशनची PDF आहे ती देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही वेबसाईटवरून देखील डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही निश्चितच मला काय करायचं आहे, या व्हिडिओच्या खाली कमेंट करायचे आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी 100% उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर बघा, अतिशय चांगली भरती आलेली आहे इंडियन रेल्वेमध्ये. तर जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी निश्चितच अर्ज भरायचे आहे. तर मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.